नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न बघा. चंद्रपूर पोलीस भरती 2018च्या पेपरमध्ये विचारलेला हा प्रश्न बघता क्षणी बरेचसे विद्यार्थी कन्फ्यूज होतात. पण यामध्ये कन्फ्यूज होण्यासारखं अजिबात काही नाहीये. थोडा विचार केला की या प्रश्नाचं उत्तर लगेच येऊन जातं. ते कसं तरी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. प्रश्न काय आहे? पाण्याने पूर्ण भरलेल्या बादलीचे वजन 15 किलोग्राम आहे, तर पाण्याने अर्ध्या भरलेल्या त्याच बादलीचे वजन 9 किलोग्राम आहे, तर रिकाम्या बादलीचे वजन किती? असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. सांगितलंय काय की एक बादली आहे, जेव्हा ती पाण्याने पूर्ण भरलेली असते तेव्हा तिचं वजन होतं 15 किलोग्राम आणि जेव्हा ती अर्धी भरलेली असते तेव्हा तिचं वजन किती होतं तर 9 किलोग्राम होतं. आता पाण्याने पूर्ण भरलेली ही जी बादली आहे आणि तीच बादली पाण्याने अर्धी भरलेली असताना या दोन्ही मधला जो काही फरक आहे तो मुख्य फरक काय आहे विद्यार्थी मित्रांनो? तर याच्यामध्ये पूर्ण पाणी आहे भरलेलं, तर इथं अर्धच पाणी आहे भरलेलं. ओके. मग याच्यातला जो काही मुख्य फरक आहे तो आहे अर्ध्या पाण्याचा, म्हणजे अर्धे पाणी असं आपण म्हणू शकतो. हा जो फरक आहे. आता इथं पाण्याने पूर्ण भरलेली जी बकेट होती किंवा बादली होती तिचं वजन 15 केजी भरत होतं. जसं आपण अर्ध पाणी काढून टाकू तेव्हा त्याच बादलीचं वजन किती भरतंय तर 9 केजी भरतंय. मग वजन किती कमी होतंय तर 15 वजा 9 जर केलं आपण तर वजन कमी होतंय विद्यार्थी मित्रांनो 6 केजी कमी झालेलं आहे. आता हे 6 केजी वजन का कमी होतंय? कारण आपण अर्ध पाणी कमी करतोय. मग याचा अर्थ काय तर ते 6 केजी हे कशाचं वजन असणार आहे तर ते काढून टाकलेल्या अर्ध्या पाण्याचं वजन आहे. आता हे झालं क्लिअर. आता इथं जर अर्ध्या पाण्याचं वजन 6 केजी आहे तर पूर्ण पाण्याचं वजन किती असणार आहे? मग अर्ध्याच्या दुप्पट पूर्ण असणार आहे. मग इथं लक्षात घ्या, अर्ध्या पाण्याचं वजन आहे 6 तर पूर्ण पाण्याचं वजन त्याच्या दुप्पट म्हणजे 6 दुने 12 केजी हे काय असणार आहे? फक्त पूर्ण पाण्याचं वजन. आता आपल्याला विचारलंय रिकाम्या बादलीचं वजन. याच्यामध्ये बादलीचं पण वजन आहे आणि पूर्ण पाण्याचं पण वजन आहे. मग आपल्याला रिकाम्या बादलीचं वजन काढायचं म्हणून रिकामी बादली बरोबर आपण काय करणार? ज्यामध्ये पूर्ण पाणी आणि बादलीचं वजन आहे, हे लिहितलं किती इथे 15 केजी आहे. त्याच्यामधनं फक्त पाण्याचं वजन आपण हे जे 12 केजी आहे ते जर वजा केलं आपण, तर आपल्याला फक्त आणि फक्त रिकाम्या बादलीचं वजन मिळेल. आता 15 केजी वजा 12 केजी बरोबर किती? तर 15 वजा 12 बरोबर 3 किलोग्राम किंवा 3 केजी हे त्या रिकाम्या बादलीचं वजन येणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं राईट आन्सर आहे. या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. आय होप विद्यार्थी मित्रांनो हे तुम्हाला स्पष्टीकरण समजलं असेल आणि हे समजलंच असेल तर या प्रश्नाचं उत्तर मला कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि एसबी अकॅडमी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.